मित्रांनो नमस्कार. आज अर्थातच पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या बाबत या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाशी संवाद साधत आहे. मित्रांनो, मराठा आरक्षणाचा दिलेला कालावधी व मागणीबाबत राज्य सरकार पुन्हा एकदा घोळ घालून संभ्रम निर्माण करत आहेत की काय, अशी परिस्थिती आज आणि आजच्या आलेल्या बातम्यांमधून स्पष्टपणाने दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी ही केली असताना एकनाथ शिंदेंनी हे सरसकट प्रमाणपत्र देता येणार नाहीत असे सांगत राज्य सरकारने पुन्हा एकदा आपल्या निर्णयामध्ये घुमजाव करून आरक्षणाबाबत टोलवाटोली करत आहेत की काय, अशी शंका घेण्यास किंवा अशी शंका निर्माण होण्यास फार मोठा वाव हा आज निर्माण झालेला आहे. त्यातूनच की काय, जरांगे पाटलांनी जी आरक्षणासाठी डेडलाईन राज्य सरकारला दिलेली होती, ती डेडलाईन ही साधारणतः 2 जानेवारीची ही राज्य सरकार सांगत आहेत आणि मनोज जरांगे पाटील ही 24 डिसेंबरची ही डेडलाईन दिलेली आहे, असं दोन्ही बाजूंनी उभय टांकून हे सांगितलं जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रम आणि संभ्रम हा महाराष्ट्रामध्ये आणि मराठा समाजामध्ये निर्माण झालेला आहे. मित्रांनो, 31 डिसेंबरच्या पूर्वी जी डेडलाईन ही राज्य सरकारने निर्धारित केलेली आहेत, किंबहुना मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरची जी डेडलाईन ही राज्य सरकारला सांगितली आहे, यामध्ये फार मोठी मेघ आणि यामध्ये फार मोठा एक शंकेला वाव असणारा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. मित्रांनो, विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर, ह्या राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयाबद्दल सरकार पात्र आहेत की अपात्र आहेत त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने यापूर्वी त्यांच्या युक्तिवादामध्ये हे ताशेरे ओढलेले आहेत. राहुल नार्वेकरांची त्यांनी खरडपट्टी काढलेली आहे. हा इतिहास आपल्याला सर्वांना माहीत असेल. 31 डिसेंबर पूर्वी आत्ताचे जे शिंदे सरकार आहेत आणि फडणवीस सरकार आहेत, या सरकारच्या अपात्रतेचा निर्णय हा घेण्यात यावा असे सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडे बोल सुनावले असल्याने आरक्षणाच्या बाबत राज्य सरकार जी डेडलाईनच्या बाबत गोंधळ करत आहेत, त्यामुळे ह्या शंकेला पुष्टी देणारी गोष्ट आणि पुष्टी देणारे ज्या गोष्टी आज घडत आहेत, त्यामुळे राज्य सरकारच्या हेतूबद्दल ही शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. मित्रांनो, 31 डिसेंबर पूर्वी निर्णय घ्या असं जेव्हा राहुल नार्वेकर सांगत आहेत, तेव्हा हे सरकारच्या मानगुटीवर पात्रतेची आणि अपात्रतेची टांगती तलवार ही असल्यामुळे उद्या जर 31 डिसेंबरच्या आत हे सरकार जर अपात्र ठरलं तर मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, जो मोठ्या प्रमाणावर धगधगत आहे, तो प्रश्न हा प्रलंबित राहतो की काय, भिजत पडतो की काय, अशी शंका ही निर्माण झालेली आहे. आरक्षणाची दिलेली तारीख ही 2 जानेवारी जरी सांगत असते तरी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री महोदयांना अस्पष्टपणाने सुनावले आहेत की तुम्ही याबाबत राज्य सरकारने खोटेपणाचा आव आणू नये किंबहुना खोटे बोलू नयेत. जी आरक्षणाची डेडलाईन दिलेली आहे ही 24 डिसेंबरच्या आत दिलेली आहे असं मनोज जरांगे पाटलांनी आणि मराठा समाजाच्या कोर कमिटीने आज जाहीर केलेलं आहे. जरांगे पाटलांनी 17 दिवसांचं प्राणांतिक उपोषण यापूर्वी केलेलं आहे आणि आपल्या प्राणाची बाजी लावलेली आहे. त्यानंतर 9 दिवसाचं प्राणांतिक उपोषण हे त्यांचं परवा संपलेलं आहे. जरांगे पाटलांच्या या दोन्ही उपोषणाने महाराष्ट्रामध्ये जी वैचारिक उत्क्रांती झालेली आहे, जी वैचारिक घुसळण निर्माण झालेली आहे, जी मराठा समाजामध्ये एक स्फुल्लिंग निर्माण झालेली आहे, जी जाणीव आरक्षणाची निर्माण झालेली आहे, याचं पूर्णपणे श्रेय हे मराठा क्रांती योद्धा असलेल्या मनोज जरांगे पाटलांना गेल्याशिवाय राहत नाहीत. कारण मनोज जरांगे पाटलांची जी प्रतिमा आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे, ती अत्यंत प्रामाणिक व स्वच्छ विचाराचा चेहरा हा मराठा समाजाला मिळालेला आहे. आणि यातूनच मनोज जरांगे पाटलांवर असलेला जो दुर्दम्य आशावाद आणि जो दुर्दम्य विश्वास आहे, हा न भूतो न भविष्यते असा मराठा समाजाच्या इतिहासामध्ये
हा निर्माण झालेला आहे. एखाद्या माणसाची इच्छाशक्ती ही किती प्रबळ आणि प्रखर आणि स्वच्छ असू शकते, हे जरांगे पाटलांच्या नेतृत्वाने आज महाराष्ट्रासमोर निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, कोणीतरी एक शायर आहेत किंवा गझलकार आहेत, तो असा म्हणतो, जो कच्चे मकानों में जन्म लेते हैं, जो कच्चे मकानों में जन्म लेते हैं, वही ऊंची मीनारों को जन्म देते हैं, वही ऊंची मीनारों को जन्म देते हैं. आणि ह्या शायरचं जे विधान आहे, हे विधान म्हणजे ज्वलंत उदाहरण म्हणजे हे मनोज जरांगे पाटील यांचं निर्माण झालेलं दूरदृष्टीचं आणि स्वच्छ स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असं नेतृत्व आहे. आणि त्यांच्या ज्या धाडसाला आणि त्यांनी जी आपली प्राणाची बाजी आणि प्राणपणाला लावलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टीला मनोज जरांगे पाटलांना हा निश्चितपणाने सॅल्यूट करावा लागेल, सॅल्यूट केला पाहिजे. अशीच परिस्थिती आज मनोज जरांगे पाटलांनी आपल्या स्वच्छ अशा चारित्र्यातून आणि स्वच्छ आणि निष्कलंक व्यक्तिमत्वातून आज महाराष्ट्रासमोर नव्हे तर देशासमोर हे निर्माण केलेले आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांनी जरी आमरण उपोषण मागे घेतले असले तरी हे युद्ध आहेत, हे युद्ध अजून संपलेले नाहीत. 2 महिन्यांचा कालावधी हा जो मनोज जरांगे पाटलांनी हा राज्य सरकारकडून मागून घेतलेला आहे, ही मोठ्या युद्धाची तयारी आहे. किंबहुना 2 महिन्याचा कालावधी ही पुढच्या रणनीतीची जो आपल्याला मिळणार आहे त्यासाठी निर्णायक असा अवधी हा त्यांनी राज्य सरकारकडून मागून घेतलेला आहे. मित्रांनो, ओबीसी प्रवर्गामध्ये राज्य सरकार आरक्षण देणार आहेत की नाही याबद्दल आजही फार मोठी शंका आणि कुशंका ही निर्माण झालेली आहे. ओबीसी प्रवर्ग म्हणजे कोण्या एका विशिष्ट घटकाची मक्तेदारी नाही. मित्रांनो, गेल्या 30 वर्षापासून मराठा समाज हा अतिशय दारिद्र्याच्या याच्यामध्ये तो जीवन जगत असताना, जीवन कंठत असताना आणि अत्यल्प जमिनीवर तो आपल्या कुटुंबाची गुजराण करत असताना ओबीसी प्रवर्गामध्ये त्याचा नैसर्गिक हक्क असताना देखील त्याला हेतुतः हे डावलले जात आहेत. ज्या समाज घटकांची आज ओबीसी आरक्षणाचा जे फुगीर आरक्षण आहेत त्यामध्ये ते वाढीव आरक्षण घेऊन आपले राजकीय सोय किंवा आपले शैक्षणिक सोय किंवा अन्य कुठल्या सोयी सुविधा ते आपल्या पदरात पाडून घेत आहेत. ही गोष्ट मात्र मराठा समाजाला ही दुखावणारी गोष्ट आहे. तुमची जी 2 एकराची शेती असताना 5 एकराच्या शेतीवर गेल्या 30 वर्षापासून तुम्ही अतिक्रमण करत आहेत. किंबहुना त्या अतिक्रमणित केलेल्या जमिनीतून तुम्ही कसदार पीक घेत आहेत आणि तुमचं पोट तुम्ही भरत आहात. जे अतिक्रमण केलेलं 3 एकर क्षेत्र आहेत, ते 3 एकर क्षेत्र हे गरीब मराठा समाजाच्या बांधवांचं आहेत. तो त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे. तो नैसर्गिक अधिकार हिसकावून घेण्याचं काम हे महाराष्ट्रातील काही बड्या राजकीय व्यक्तींनी ही मराठा समाजाच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम हे त्यावेळेस केलेलं आहे. त्याची परिणिती म्हणून आज मोठ्या प्रमाणावर हे मराठा समाजाचं जन आंदोलन हे महाराष्ट्रासमोर उभे राहिलेले आहेत. आणि संपूर्ण सकल मराठा समाजाची ही मागणी आहे, जे अतिक्रमणित केलेलं आमचं आरक्षण आहे ते अतिक्रमण केलेलं आरक्षण आमच्या पदरामध्ये, आमच्या झोळीमध्ये हे राज्य सरकारने राजकीय व्यवस्थेने टाकलं गेलं पाहिजे. हीच भूमिका ही मराठा समाजाची आहे. मित्रांनो, मी माझ्या कालच्या व्हिडिओमधून अतिशय स्पष्टपणाने सांगितले आहे की महाराष्ट्रातील मराठा समाज जो आहे, जो गरीब मराठा समाज आहे, जो खेड्यापाड्यावर राहणारा मराठा समाज आहे, त्या मराठा समाजामध्ये राज्य सरकारने कायद्याचं जंजाळ उभं करून आणि त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम हे कालपासून सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्या गरीब मराठा समाजाला कायद्याची बाजू फारशी ज्ञात नाहीत. त्यांना 102वी जी घटना दुरुस्ती आहे, जे रिव्ह्यू पिटिशन आहेत, असे काहीतरी बोजड शब्द वापरून मराठा समाजामध्ये भ्रम आणि संभ्रम निर्माण करण्याचं काम हे राज्य सरकार करत आहेत. त्यातूनच की काय आरक्षणाला बगल देण्याचं काम हा त्यांचा हेतू आहे, असं आज तरी कुठल्याही सामान्य माणसाला त्याची खात्री वाटल्याशिवाय राहत नाहीत. त्या माणसाला, त्या गरीब मराठा समाजाला फक्त एवढं माहीत आहे, तुम्ही आरक्षण द्या,
आणि ते आरक्षण न्यायालयामध्ये कसं टिकल, कायदेशीरदृष्ट्या ते आरक्षण भक्कम असेल, कॉन्क्रीट असेल आणि तीच लढाई ही राज्य सरकारने न्यायालयात उद्या मजबूतीने लढवली गेली पाहिजेत. अशीच धारणा आणि अशीच भावना ही महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाची आहेत. जो मराठा समाज आज 30% 40% हा ओबीसी प्रवर्गातून बाहेर आहेत. मुळात 60-65% जो बागायतदार मराठा समाज आहे तो ओबीसी मध्ये हा यापूर्वीच गेलेला आहे आणि त्यांनी राजकीय आरक्षणाचे फायदे हे यापूर्वीच घेतलेले आहेत. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मनोज जरांगे पाटलांच्या कालच्या परवाच्या 9 दिवसाच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता झालेली आहे. त्यापूर्वी 17 दिवस त्यांनी जे आमरण उपोषण केलेले आहेत ती प्राणाची बाजी लावून त्यांनी आपलं उपोषण केलेलं आहे. किंबहुना आपल्या जीवाशी खेळण्याचं काम हे मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे आणि आजही मराठा समाजामध्ये त्यांच्याप्रती जो आदर आणि सन्मान निर्माण झालेला आहे तो महाराष्ट्रातील अन्य कुठल्याही मराठा समाजाच्या नेत्यांबद्दल हा निर्माण झालेला नाही. हे वास्तव आणि प्रखर वास्तव हे स्वीकारलं गेलं पाहिजे. काल मुख्यमंत्री महोदयांनी आणि आजही मुख्यमंत्री महोदयांच्या वर्तमानपत्रात ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांमध्ये मराठा समाजाला सरसकट असं आरक्षण हे देता येणार नाहीत असं विधान मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. असं विधान करत असताना त्यांनी हे पण सांगितलं आहे ज्या मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी आहेत त्या कुणबींच्या नोंदी तपासून त्यांना उद्यापासून युद्ध पातळीवर कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची भूमिका ही राज्य सरकारने घेतलेली आहे. मुळात ही भूमिका आहेत ही भूमिका फसवी आहेत, दिशाभूल करणारे आहेत. जर कुणबीचे पुरावे आणि कुणबीच्या नोंदी मराठा समाजाकडे असेल तर त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र यापूर्वी मिळालेले आहेत. किंबहुना त्यांना कुणबीच्या प्रमाणपत्र देण्यापासून राज्य सरकारच काय कुठलाही महसूल अधिकारी हे परावृत्त करू शकत नाही. ही वास्तविकता आणि हे सत्य हे प्रखर आहेत की त्यामुळे राज्य सरकार काहीतरी भ्रम आणि संभ्रम हा महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये निर्माण करत आहेत. मनोज जरांगे पाटलांनी परवा जे 9 दिवसाचं उपोषण सोडत असताना लक्षावधी लोकांसमोर मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची खुलेआम भूमिका ही घेतलेली आहे आणि ही खुलेआम भूमिका घेत असताना सुप्रीम कोर्टाचे 2 न्यायमूर्ती आणि राज्य सरकारमधले 2 मंत्री आणि 1 आमदार हे त्यांच्यासमोर उभे असताना त्यांनी लेखी घेतलेले आहेत आणि कुणबीचं प्रमाणपत्र देण्याच्या भूमिकेवर हे जरांगे पाटील हे ठाम असताना आज मात्र त्यापासून घुमजाव करण्याची नीती ही राज्य सरकारने घेतलेली आहे. ती नीती राज्य सरकारने घेऊ नये आणि वास्तवदर्शी अशी जी परवा उपोषणाची सांगता होत असताना जी भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची ती भूमिका ही राज्य सरकारने प्रामाणिकपणाने पार पाडावी. उद्या जर राज्य सरकारने 2 महिन्याचा जो कालावधी मागून घेतलेला आहे त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये घुमजाव करण्याचं किंवा त्यातून पळवाटा काढण्याचं काम हे राज्य सरकारने केलं तर त्यातून त्याची जी परिणिती होणार आहे त्यातून मात्र राज्य सरकारच्या अंतिमतः त्यांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि उद्या मराठा समाज हा मुंबईमध्ये धडकल्याशिवाय राहणार नाहीत. तो किती मोठ्या संख्येने धडकेल याची मात्र शाश्वती ही देता येणार नाहीत. कारण आंतरवली सराटीमध्ये जो महापूर आणि जो महाप्रलय निर्माण झालेला होता त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये हा जनसागर किंवा अरबी समुद्रामध्ये असणारा जो मोठा लोंढा आहे तो मराठा समाजाचा लोंढा हा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तो जो शब्द आहे आरक्षणाच्या प्रमाणपत्र देण्याचं तो शब्द जर पाळला नाहीत तर त्यातून राज्य सरकारला त्या उरामध्ये धडके भरणारं असं फार मोठं जनआंदोलन हे उभं राहील किंबहुना उभे राहण्याची फार मोठी शक्यता आहे. मित्रांनो, मुंबई बंद ठेवण्याची क्षमता ही जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आहे. यापूर्वी मुंबई जी बंद झालेली आहे ती केवळ कोविडच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेली होती. त्यानंतर जर धावणारी मुंबई ही बंद करण्याची क्षमता
आणि बंद करण्याची नेतृत्वाची धमक ही मराठा समाजाच्या मराठा योद्धा असलेल्या जरांगे पाटलांमध्ये आहेत, याची जाणीव राज्य सरकारने ही घेतली पाहिजेत. मनोज जरांगे पाटलांनी जरी उपोषण मागे घेतलं असलं तरी राज्य सरकारवर त्यांनी दबाव हा आपला कायम ठेवलेला आहे. त्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. काही प्रश्न ताणण्यापेक्षा ते सामंजस्याने सोडवण्यात खरी कसोटी असते आणि शिवतंत्र हेच सांगतं की 2 पावलं मागे येऊन पुढे मोठी झेप घेता यावी आणि तडजोड ही शरणागती नसते, तर मोठे युद्ध जिंकण्याची ही फार मोठी ही उद्याच्या संघर्षाची नांदी असते. तीच संघर्षाची नांदी ही समन्वयाने आणि सामंजस्याने राज्य सरकारला अवधी हा जरांगे पाटलांनी दिलेला आहे. मित्रांनो, जरांगे पाटलांनी जो टोकाचा संघर्ष उभा केलेला आहे आणि तो संघर्ष हा महाराष्ट्रातील उपेक्षित मराठा समाजाच्या अस्तित्वाचा आणि त्यांच्या जीवन मरणाच्या जगण्याशी संबंधित असा संघर्ष आहे. आणि जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातील जी राजकीय व्यवस्था आहे, ती प्रस्थापित राजकीय व्यवस्था आहे, जी मगरूर राजकीय व्यवस्था आहे आणि जी मस्तवाल नोकरशाही आहे, त्याच्याशी केलेला संघर्ष आणि त्या दोन्ही व्यवस्थेला गुडघे टेकवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे सामान्य माणसाला हे बळ देणार आहेत. प्रस्थापित निगरगट्ट व्यवस्थेला मुसक्या बांधणारं त्यांचं संघर्ष आहे. त्यामुळे सामान्य माणूस तो मराठा समाजाचा का असेना किंवा मराठेतर समाजाचा का असेना, त्याला लढण्यासाठी त्याला संघर्षाचे बळ देणारा जी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे ती मात्र अद्वितीय आहे. त्यातून मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा जो कालावधी 2 महिन्यासाठी मागवून घेतलेला आहे, त्या कालावधीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेण्याची फार मोठी संधी ही निर्माण झालेली आहे. ती संधी त्यांनी दवडू नयेत. ती संधी ही त्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे. मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेची गेल्या वर्षभरामध्ये जी प्रतिमा निर्माण झालेली आहे ती 50 खोके आणि एकदम ओके खोक्यांमधून निर्माण झालेली कलंकित आणि डागाळलेली प्रतिमा मुख्यमंत्री महोदयांना ही पुसण्याची संधी आणि ही जी प्रतिमा डागाळलेली आहे ती सावरण्याची संधी ही आजच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात निर्णायक भूमिका घेऊन ती संधी त्यांनी दवडू नयेत आणि त्या ऐतिहासिक अशा संधीचं सोनं हे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या निर्णय क्षमतेतून घेण्याची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडावी. यातूनच मराठा समाजाच्या माणसामध्ये, मराठा समाजाच्या कुटुंबामध्ये मी मागे म्हटल्याप्रमाणे जर मराठा आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला तर देवघरातील मुख्यमंत्री महोदयांची प्रतिमा ठेवून मुख्यमंत्री महोदयांची पूजा केल्याशिवाय हा सामान्य मराठा माणूस हा राहणार नाही. त्यातून आरक्षणाचा निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा, ती घ्यायची किंवा नाही. आणि ह्या आरक्षणाच्या निर्णयामागे ऐतिहासिक जो निर्णय आहे त्या ऐतिहासिक निर्णयाचं साक्षीदार, त्या ऐतिहासिक निर्णयाचं शिल्पकार होण्याची संधी ही मुख्यमंत्री महोदयांच्या समोर उभी ठाकलेली असताना मुख्यमंत्री महोदयांनी ही संधी दवडू नयेत. मराठा माणसाच्या मनामध्ये हिरो होण्याची फार मोठी संधी ही एकनाथ शिंदेच्या पुढ्यामध्ये आलेली आहे. ती संधीचं त्यांनी सोनं करायचं किंवा हिरो व्हायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. किंबहुना त्या संधीला बगल देऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी मराठा समाजाचा रोष पत्करून त्याला बगल देऊन त्यातून झिरो व्हायचं की काय हे मात्र त्यांनी सर्वस्वी हे मुख्यमंत्री महोदयांनी ठरवायचं आहे. त्याची उद्या तसा निर्णय झाला तर मुख्यमंत्री महोदयांना त्या गोष्टीचं फार मोठं श्रेय हे महाराष्ट्रातील मराठा समाज हा दिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण मराठा समाजाच्या आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मराठा समाजाच्या मनामध्ये मराठा समाजाचे मुकुटमणी होण्याची संधी ही मुख्यमंत्री महोदयांनी दडवू नये अशीच प्रामाणिक भूमिका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.